प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया प्रियांनो, की देवबाप्पाने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण संसार प्रपंचाच्या कामामध्ये तर आपण ते केल्याशिवाय आपल्याला भागच नाही आहे. कोणत्याही कामाला आम्ही म्हणू शकत नाही की हे काम माझ्यासाठी जरुरी नाही, परंतु सर्व कामाहून श्रेष्ठ काम किंवा श्रेष्ठ सेवा देवाच्या सान्निध्यात बसणं ही आहे. आणि ज्यांना ही संधी देवबाप देतो ते प्रियजन देवाच्या नजरेमध्ये विशेष प्रियजन आहे. त्यांची तुलना देवाच्या नजरेमध्ये कशी आहे ते देवबाप्पाला माहीत आहे, परंतु काही अंशी देवबाप आम्हालाही समजू देतो आणि आम्हाला पण तो बहुमानित शब्दांनी आमचा पण आदर करतो. आम्हाला धन्य किंवा आशीर्वादित हे नाव देऊन आमचा देव आमचा सन्मान करतो. म्हणून आपण प्रार्थनेला सुरुवात करण्या अगोदर प्रार्थनेमध्ये जाऊया आणि प्रार्थनेने आपण या गोष्टीची सुरुवात करूया. सुरुवातीची प्रार्थना करा ब्रदर. पवित्र पवित्र थोर संदेश परमेश्वरा, आज दिवसभर सांभाळस, आमचा प्रवास येणारा सुखरूप केलास. आज सायंकाळची प्रसिद्धी आम्हाला तुझी सहभागिता लाभू दिली. शब्दांची प्रभू तुझ्या दासाकडे जे आम्हाला वचन येणार आहे प्रभू, ते वचन आम्ही ऐकणारे असू नये, तर आचरण करणार येतो आम्हाला बनव. लिहिणारी आम्हाला अंतकरणाने मी तुझ्याकडे आलो आहे प्रभू. आमच्या प्रार्थनेचा तू ताबा घे, आमच्या मनाचा अंतकरणाचाच ताबा घे. आम्ही ते वचन ग्रहण करून आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्ही त्याचा उपयोग करावा यासाठी आम्हाला सर्व आम्ही नाशाकडे जे वचन येणं आहे करून त्याच्या जीवेला उठायला स्पर्श कर. ते वचन आम्ही आत्मसात करण्यासाठी आम्हाला विशेष आहे. तुझ्या सर्व प्रार्थना करून आमेन. प्रियांनो, देवाचा आत्मा आज सेवकांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये निरनिराळ्या परिवारामध्ये निरनिराळ्या मंदिरामध्ये आज सेवकांच्या माध्यमातून विश्वासणाऱ्यांशी का बोलत आहे. अंतिम समयात पण देवबाप्पाला आपल्या प्रियजनांशी सेवकांच्या द्वारे बोलण्याची काय इच्छा आहे. कारण प्रियांनो, देवबाप्पाच्या मनामध्ये जी योजना आहे ती योजना आमच्यासाठी हिताची आहे. आम्हाला भावी समयामध्ये सुस्थितीमध्ये आम्हाला ती गोष्ट घेऊन जाण्यास योग्य आहे. म्हणून सेवकांच्या माध्यमातून देवबाप आजही आपल्या विश्वासणाऱ्यांशी बोलत आहे. काढूया प्रियांनो नीतिसूत्रे 9वा अध्याय 1 वचन. नीतिसूत्रे 9वा अध्याय 1 वचन. ज्ञानाने आपले घर बांधलेले आहे, त्याने आपले 7 खांब तयार केले आहे. ज्ञानाने आपले घर बांधिले आहे आणि खालच्या याच्यात लिहिलंय आपले 7 खांब तयार केले आहेत. प्रियांनो, बायबलमध्ये 7 हा शब्द काही ठिकाणी देवबाप्पाने ठेवलेला आहे. 7 या शब्दाला देवबाप्पाने फार मोठा आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेला आहे. आणि 7 हा अंक देवाच्या नजरेमध्ये पूर्णतेचं दर्शक आहे. आज ज्ञान आपले घर बांधित आहे, म्हणजे ज्ञानाने देखील
विश्वासणाऱ्यांना जेवढं पूरक ज्ञान देण्याची इच्छा ठेवलेली आहे ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि ते पूर्णत्वेचं माहिती मिळावी म्हणून 7 या अक्षराने देवबाप्पाने त्या ठिकाणी वाचनाला समाप्त केलेला आहे. प्रियांनो, आम्ही कधीही ज्ञानाच्या अभावी न राहावं हे देवबाप्पाला कदापिही मान्य नाही. देवबाप कधीही या गोष्टीला मान्यता देत नाही की आम्ही ज्ञानाच्या अभावी राहावं किंवा ज्ञानाविरहित आम्ही ख्रिस्तामध्ये वाटचाल करावी. प्रियांनो, ज्ञानाला प्राप्त करण्याचा मार्ग पण देवबाप्पाने अगदी सोपा केलेला आहे. तो मार्ग पण इतका अवघड नाही की विश्वासणारा त्या मार्गावर चालण्यासाठी आडखळेल किंवा चिंतेत पडेल किंवा घोटाळ्यात येईल किंवा त्याच्यासमोर विविध तऱ्हेच्या समस्या उभ्या राहतील असा प्रकार अजिबात देवबाप्पाने ठेवलेला नाही. परंतु प्रियांनो, कधीकधी आम्हाला देवबाप्पाने इतक्या सोप्या प्रकारे आमच्यासाठी ज्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या त्या गोष्टीकडे आम्ही कधी कधी तेवढं लक्ष देत नाही जेवढं लक्ष देण्याची देवबाप आमच्याकडून इच्छा करतो. प्रियांनो, ज्ञानाला प्राप्त करण्यासाठी फक्त आम्ही बायबल वाचलं पाहिजे आणि बायबल वाचन आम्ही अतिशय ध्यानपूर्वक करायचं. प्रियांनो, एक अध्याय जरी आपण वाचलं ना तो ध्यान देऊन वाचणं गरजेचं आहे. आम्ही जर ध्यान देऊन बायबल वाचलं ना प्रियांनो, रोज आमच्या ज्ञानामध्ये भर पाडल्याशिवाय राहणार नाही. तिथं वचनच सांगतंय, ज्ञान आपले घर बांधिते. प्रभूने रूपक आणि सांकेतिक भाषेमध्ये काही ठिकाणी आपले शब्द ठेवलेले आहेत. का ठेवलेले आहेत? कारण त्याचं उच्चारण, त्याचं स्पष्टीकरण मनुष्याच्या बुद्धीने येऊ नये, तर पवित्र आत्म्याला जे योग्य वाटेल ऐकणाऱ्यांना समजण्यासाठी त्या प्रकारे पवित्र आत्मा सेवकांच्या मुखातून ते उच्चारण करतो. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये कधीही देवाच्या संपर्कापासून दूर राहण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आणि प्रभू आज आमच्या इतक्या जवळ आहे प्रियांनो, जसा श्वास आमच्या नाकपुडीमध्ये जवळ आहे इतका जवळ आमच्या प्रभू आहे. परंतु तो प्रभू त्यांना त्या प्रकारे अनुभवायस मिळतो जे प्रभूच्या भयामध्ये राहण्याची देवाकडे अपेक्षा करतात. आणि देवबाप्पाला विश्वासणाऱ्यांची एक गोष्ट माहीत आहे. काय गोष्ट माहीत आहे? वचनातून बघूया. नीतिसूत्रे याचा 9वाचा अध्याय आणि त्याचं काढूया वचन, 4थं वचन. 9वा अध्याय 4थं वचन. जो कोणी भोळा आहे इकडे वळो, जो बुद्धिहीन आहे त्याला ते म्हणते. जो कोणी भोळा आहे तो इकडे वळो. इकडे वळो म्हणजे कुठं वळो? देवाच्या सांगण्याकडे त्यांनी लक्ष देव. देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी स्वतःला प्रभू समोर लीन नम्र करो आणि देवाच्या मनात भोळ्यांविषयी काय योजना आहे, काय भोळ्यांना देवबाप देऊन त्यांना चतुर बनवण्याची इच्छा देवाच्या मनात आहे ते आम्हाला वचनातून देवबाप्पांनी कळवलं आहे. प्रियांनो, या बायबलमध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी आम्हाला दिसत आहेत. कोणतीच अशी गोष्ट या बायबलमध्ये देवबाप्पाने आमच्या माहितीसाठी गुप्त ठेवली नाही जी आम्हाला कळावी नाही अशी देवाची मर्जी नव्हती. काही गोष्टी देवबाप्पाने ज्या आमच्यासाठी योग्य नाही त्या गुप्त ठेवलेल्या आहेत बायबलमध्ये. परंतु काही गोष्टी
आमच्यासाठी सरळ शब्दामध्ये आमच्यासाठी प्रभूने वचन स्वरूपाने ठेवल्या आहेत. देवाच्या नजरेमध्ये जो पण विश्वासणारा आहे त्याला देवबाप भोळा या शब्दाने संबोधितो. भोळा या शब्दाने देवबाप त्याची ओळख ठेवतो. आणि मग जसजसा आम्ही प्रभूमध्ये वाढण्याचा प्रयत्न करतो तसं आमच्यामधलं जे प्रभूला न आवडणारं भोळंपण आहे ते वचन वाचण्याच्या द्वारे, मननाच्या द्वारे आमच्यातून हळूहळू निघायला सुरुवात करतं. परंतु जे प्रियजन बायबलच वाचत नाही प्रियांनो, त्यांच्यासाठी एक शब्द बायबलमध्ये दिलेला आहे. काढूया आपण इब्रिकाराचं पत्र 5वा अध्याय 12-13 वचन. इब्रिकाराचं पत्र 5वा अध्याय 12 आणि 13 2 वचनं. जे तुम्ही त्या काळात शिक्षक होण्यास पाहिजे होता त्या तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकवावी याची गरज आहे. आणि ज्या जड अन्न शोषत नाही दूधच पाहिजे असे तुम्ही झाला आहात. दुधावर राहणारा नीतिमत्वाच्या वचनाविषयी अपरिचित असतो कारण तो बालक आहे. प्रियांनो, काही जणांची प्रभूमध्ये आज बाळक या नात्यानेच देवबाप्पाच्या दरबारामध्ये ओळख आहे. कोणाचे बाळक या नात्याने प्रभूच्या दरबारामध्ये ओळख आहे? जे पवित्र शास्त्राला आपल्या जीवनामध्ये उतरवित नाही, पवित्र शास्त्राला समजण्यासाठी पवित्र आत्म्याकडे सहाय्यता मागत नाही, आणि पवित्र आत्मा जे त्यांना बनवण्यासाठी त्यांच्याकडे अपेक्षा करतो त्या प्रक्रियेत जे उतरत नाही ते प्रभूच्या नजरेमध्ये बाळक आहेत प्रियांनो. आणि या बाळकांनी निदान अंतिम समयामध्ये थोडं तरी देवाला आवडेल असं जीवन जगण्याकडं आपल्या मनाची तयारी करावी. यासाठी देवाच्या सेवकांना आजही देवबाप आपल्याकडे पाठवतो. प्रियांनो, देवाच्या दासांचं येणं फार महत्त्वाचं आहे. ज्याला हे समजतं ना प्रियांनो, आता माझे सेवेचे ठिकाणं अनेक आहेत, ज्यांना कळले ना की या दासाचं येणं आमच्या परिवारामध्ये कोणत्या प्रकारे सुरुवातीला त्यांना एवढं समजत नव्हतं, परंतु जेव्हा देवबाप्पाने त्यांचा ताबा घेतला आणि पवित्र आत्मा त्यांच्याशी बोलायला लागला तेव्हापासून त्यांच्या जीवनामध्ये वेगळ्या तऱ्हेचं परिवर्तन यायला लागलं. प्रियांनो, परिवर्तन मनुष्यामध्ये ना बोलण्याच्या द्वारे येत नाही. देवबाप कधीच आपलं गौरव केवळ बोलण्याच्या द्वारे प्रगट करत नाही, तर तो सामर्थ्याने आपलं गौरव प्रगट करणारा देव आहे. प्रियांनो, असं सामर्थ्य आमच्यामध्ये आम्ही देवाच्या प्रेरणेने प्राप्त केलं पाहिजे प्रियांनो, की आम्ही देवबाप्पाकडं आमच्या समयामध्ये जे आम्हाला आवश्यक वाटेल त्यासाठी जर आम्ही प्रभूकडं धावा केला तर देवबाप्पाने तो आमचा ऐकावा. प्रियांनो, मनुष्य धावा केल्याशिवाय राहत नाही, परंतु मनुष्य धावा कोणत्या समयात जास्त करतो? एक तर संकटात असलं ना, भयंकर संकटात तेव्हा, किंवा मग दवाखान्यामध्ये ॲडमिट असेल त्यावेळेला प्रभूचा इतका धावा विश्वासणारा आत्म्याने खरेपणाने करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्या विश्वासाप्रमाणे देवबाप्पन काही ठिकाणी त्यांचा धावा ऐकून त्यांना उत्तर देतो. प्रियांनो, मनुष्याने नेहमी आत्मिक जीवनामध्ये जास्त धावा प्रभूचा केला पाहिजे.
आत्मिक जीवनात मी जास्तीत जास्त मजबूत प्रभूच्या नावाने कसा होईल, मला आत्मिक धन प्रभूचं जास्तीत जास्त कसं मिळवता येईल, याकडं आमचं लक्ष अधिक असलं पाहिजे. परंतु प्रियांनो, आजच्या या वर्तमान काळामध्ये काही प्रियजनांचं लक्ष आत्मिक धनापेक्षा शारीरिक धनाकडे जास्त लागलंय. आत्मिक गोष्टी करण्याऐवजी शारीरिक गोष्टीमध्ये घंटोन वेळ त्यांच्यासाठी आहे. प्रियांनो, आम्ही देवाला जेवढं स्थान देऊ ना, जेवढं देव आमच्या जीवनातून उंच होईल ना प्रियांनो, तेवढं ज्ञान आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा ठेवण्याची तयारी दाखवतो. परंतु प्रियांनो, कधी कधी काय होतं, आम्ही काही गोष्टी आम्हाला कळत नसल्यामुळं आणि काही गोष्टीपासून आम्ही अनजान असल्यामुळं आम्हाला नेमकं समजत नाही की प्रभूमध्ये आम्हाला नेमकं काय करणं गरजेचं आहे, कोणत्या प्रक्रियेमध्ये आम्हाला जाणं महत्त्वाचं आहे, हे कधी कधी आम्हाला कळत नाही प्रियांनो. आणि जे भोळे आहेत ना, ते शहाणे व्हावे म्हणून देवाचं वचन म्हणतं, अहो भोळ्यांनो मजकडे वळा. प्रियांनो, जो देवाकडे आत्म्याने खरेपणाने वळेल ना, त्याच्या चालण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या कृतीमध्ये आणि त्याच्या प्रत्येक वागण्यामध्ये वेगळ्याच प्रकारचा अनुभव प्रत्येकाला दिसून येतो. बोलून न दाखवता विश्वासणाऱ्यांना समजून येतं, जे त्यांच्या संपर्कात असतात त्यांना तर किंबहुना हे समजून येतं की यांच्यामध्ये परिवर्तन व्हावयाला सुरुवात झालेली आहे. ज्या प्रियजनांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही ना प्रियांनो, त्या प्रियजनांना या अंतिम समयामध्ये परिवर्तन आपल्यामध्ये करून घेण्याची गोल्डन सुवर्ण संधी देव बाप्पांनी शेवटची ठेवलेली आहे. आणि या संधीचा जो फायदा उचलेल त्याच्यासाठी मग बायबलमध्ये एक शब्द प्रभूने ठेवलेला आहे. काय ठेवलेला आहे? मत्तेकृत शुभवर्तमान 19वा अध्याय 30वं वचन. मत्तेकृत शुभवर्तमान 19वा अध्याय 30वं वचन. परंतु जे पहिले ते शेवटले आणि शेवटचे ते पहिले असे पुष्कळ. प्रियांनो, ज्यांच्या जीवनामध्ये अशी प्रक्रिया आत्म्याने आणि खरेपणाने खरोखर त्या विश्वासणाऱ्यामध्ये दिसून येते ना प्रियांनो, ते प्रियजन जगाच्या दृष्टीने कसेही असो, परंतु देवाच्या नजरेमध्ये ते अतिशय बहुमोल पवित्रजन देवबाप त्यांना गणतो. प्रियांनो, आम्हाला कोणाकडून जरी सन्मान नाही ना मिळाला भावी जीवनात, याची कधी काळजी चिंता करू नका. पण आमचा सन्मान आमच्या तारणाऱ्याने जर आमच्या जीवनात ठेवला ना प्रियांनो, त्या तारणाऱ्याकडून मिळणाऱ्या सन्मानासारखा सन्मान आम्हाला कदाचित पृथ्वीवर कोणाकडून मिळू शकणार नाही. म्हणून आम्ही देवाचा धावा करणारे सतत असलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये प्रियांनो, आम्हाला जिथं कुठं फावला वेळ मिळेल त्या ठिकाणी आम्ही आमच्या देवाच्या चरणासमोर बसलेलं देवाला फार आवडतं प्रियांनो. मग ते दिवसातून तुम्ही एकदा बसा, दोनदा बसा, तीनदा बसा किंवा दिवसातून 7 वेळेस बसा. कारण स्तोत्रसंहिता 119 मध्ये सांगितलेलं आहे, मी 7 वेळेस माझ्या देवाची आठवण करतो, उपकार स्तुती करतो. प्रियांनो, देव बाप्पाने 7 या आकड्याला त्या 119 स्तोत्रामध्ये पण ठेवलेला आहे. कारण 7 आकडा देवाच्या नजरेमध्ये अतिशय आशीर्वादाचा
नंबर आहे. म्हणून आम्ही आमच्या भावी जीवनात जरी 7 वेळेस प्रार्थना करण्याची आम्हाला संधी नाही मिळाली, काय हरकत नाही. कमीत कमी दानियेलासारखं आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये 3 वेळेस तर प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि जे कोणी प्रियांनो भोळपण सोडून देवाच्या ज्ञानाने भरण्याची तयारी देवाला दाखवतो ना, त्यांच्यासाठी देवबाप पण मग शांत बसत नाही. देवबाप पण त्यांच्या जीवनामध्ये एक प्रक्रिया करायला सुरुवात करतो. कोणती प्रक्रिया करायला सुरुवात करतो? नीतिसूत्रे याचा 9वा अध्याय आणि त्याचं 11वं वचन. नीतिसूत्रे 9वा अध्याय 11वं वचन. कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याचे वर्ष अधिक होईल. माझ्यामुळे तू बहुगुणित होशील, तुझ्या आयुष्याचे वर्ष मी अधिक वाढवीन. प्रियांनो, ज्यांना खरोखर देवबाप या भूतलावर ज्यांचं आयुष्य वाढवतो ना प्रियांनो, त्या प्रियजनांसारखे आशीर्वादित कोणी नाही. बघा आमचं आयुष्य किती दिलंय देवबापाने. स्तोत्रसंहिता 90:10 वचन. बघा तिथं काय म्हणतोय प्रभू. 90:10 वचन. आमचे आयुष्य 70 वर्ष, 87 फार तर 80 वर्ष, तरी त्याचा डांबडोळ केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सत्य आणि अगदी निघून जाते. 70 किंवा 80 फार तर एवढं आयुष्य देवबाप्पाने आजच्या समयातल्या सर्व प्रियजनांचं ठेवलेलं आहे. परंतु आम्ही पाहतो काही प्रियजनांचं वय कुणाचं 90 आहे, कुणाचं 97 आहे, कुणी 101 वयामध्ये आहे, कुणी 110 पर्यंत. आम्ही तर ऐकलेलं आहे की मनुष्याचं वय चाललेलं आहे. प्रियांनो, ज्यांचं वय 80च्या पुढं जातं ना, कारण बायबलने जे सांगून ठेवलंय 80, त्याच्या पुढं ज्यांचं वय सध्या चाललेलं आहे आणि जे प्रभूला भिवून वागणारे आहेत, 90, 100, 110च्या दरम्यान ज्यांचं वय आहे, ते प्रियजन प्रभूच्या नजरेमध्ये फार आशीर्वादित आहेत. का ते आशीर्वादित झालेत माहिती का प्रियांनो? त्याच्यामध्ये सर्वच जण बायबल वाचणारे आहेत असं नाही. त्याच्यामध्ये असे पण काही प्रियजन आहेत की ज्यांना स्वतःचं नाव सुद्धा लिहिता येत नाही, पण त्यांची प्रार्थना अशी ते देवबाप्पाकडे करतात, एखाद्या ज्ञानी व्यक्तीला पण करता येणार नाही अशी प्रार्थना ते देवबाप्पाच्या चरणी करतात. आणि ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना प्रियांनो, ते दिवसातून कमीत कमी 3 वेळेस तर प्रार्थना करतात. 3 पेक्षा अधिक त्यांना जरी जमलं नाही करायला, पण 3 वेळेस तर ते प्रार्थना केल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांना का 3 वेळेस करण्याची इच्छा होते? कारण ते जाणून घेतात की मी माझ्या जीवनामध्ये 3 वेळेस जेवणाला जेवतो. आणि जे 3 वेळेस जेवण करतात ना प्रियांनो, त्यांना समजतं मला 3 वेळेस प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि मग सेवकांच्याद्वारे, विश्वासणाऱ्यांच्याद्वारे, बहिणींच्याद्वारे, संदेशाच्या माध्यमातून त्यांना हे देवबाप्पांनी कळवलेलं असतं की दानियल दिवसातून 3 वेळेस देवबाप्पाची प्रार्थना करणारा होता. आणि प्रियांनो, काही असे बायबलचे संदेष्टे आहेत की त्यांचं नाव पवित्र आत्म्याला वारंवार घेणं फार आवडतं. आणि जास्तीत जास्त कोणत्या संदेष्टाचं किंवा विश्वासणाऱ्याचं नाव पवित्र आत्मा आपल्या संदेशात जास्त करून ठेवतो माहिती आहे?
एक योग, दुसरं मोशे, तिसरं दानियल आणि चौथा अब्राहम. या 4 विश्वासणाऱ्या दासांचं प्रत्येक सेवकाच्या मुखामध्ये, ब्रदरामध्ये, सिस्टरांमध्ये संदेशाच्या माध्यमातून त्यांचं उच्चारण होतं. याचा अर्थ असा नाही की बाकीच्या विश्वासणाऱ्यांचं, सेवकांचं, संदेष्ट्यांचं देवाचा आत्मा नाव घेत नाही. त्यांचं पण नाव घेतलं जातं, पण मुख्यत्वे करून या 4 दासांचं नाव फार विश्वासणाऱ्यांच्या मुखामध्ये आणि सेवकांच्या मुखामध्ये आहे. प्रियांनो, प्रेषित 2:38 वचनाच्या प्रमाणावर पेत्राने जो संदेश दिला, त्या पेत्राचंही नाव काही विश्वासणाऱ्यांच्या मुखामध्ये आहे. परंतु पेत्राचं नाव तेच जास्त करून घेतात प्रियांनो, ज्यांना पेत्राचा संदेश मान्य झालेला आहे. बाकीचे प्रियजन पण पेत्राचं नाव घेतात, पेत्राला गौरव देतात, परंतु त्यांचं गौरव देण्याची जी त्यांच्या मनामध्ये योजना ते बनवतात, त्या योजनेप्रमाणे ते पेत्राचं गौरव करतात किंवा पेत्राचं उच्चारण आपल्या संदेशामध्ये विश्वासणाऱ्यांना कळवतात. प्रियांनो, पेत्राने भावी जीवनामध्ये ख्रिस्ताचं नाव पृथ्वीच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याची सेवा केली. प्रियांनो, त्यांना जरी फार सेवा करण्याची सुसंधी मिळाली नाही, पण जी पण सेवा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केली प्रियांनो, त्या सेवेच्या द्वारे प्रभू परमेश्वर आनंदी झाला असं बायबल आम्हाला शिकवतं. कसं शिकवतं पाहूया वचनातून. एफिसकराचं पत्र 2 अध्याय 20 वचन. एफिसकराचं पत्र 2 अध्याय 20 वचन. प्रेषित व संदेश यांच्या पावर तुम्ही रचलेला व ख्रिस्त येशू हाच कोणशिला आहे. प्रेषित आणि संदेष्टे यांच्या पायावर तुम्ही रचिलेले आहात आणि येशू ख्रिस्त हा मुख्य कोनशिला आहे. प्रियांनो, प्रेषितांनी, संदेष्ट्यानंतर प्रेषित आले. प्रेषितांनी जर देवाच्या सांगण्याप्रमाणे देवाची इच्छा पूर्ण केली नसती ना प्रियांनो, तर आजच्या समयाला ख्रिस्ताचं नाव या जगामध्ये कशा प्रकारे असतं सांगता आलं नसतं प्रियांनो. परंतु त्या समयामध्ये जे प्रेषित होते ते ऐकणारे प्रेषित होते, आणि केवळ ऐकणारे होते असं नव्हे, तर त्याप्रमाणे कृती करणारे होते. विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये विश्वास तर सर्वप्रथम प्रभूवर पाहिजेच, आणि त्यानंतर कृती विश्वासणाऱ्यांमध्ये असली पाहिजे. जो या प्रकारे ख्रिस्तामध्ये चालण्याचा प्रयत्न करल, देव बाप त्याला कधीही ज्ञानाने उन्हा ठेवणार नाही. त्यांच्यामध्ये 30 पट म्हणा, 60 पट म्हणा, कमीत कमी ज्ञान देवबाप दिल्याशिवाय राहत नाही. परंतु प्रियांनो, यासाठी देवाचं ऐकणं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं, या गोष्टी करणं फार गरजेचं आहे. आणि ही प्रक्रिया विश्वासणाऱ्यांमध्ये, देवाच्या प्रेरणेने विश्वासणाऱ्याने हे करावं, यासाठी आजही सेवकांना देवबाप आत्म्याच्या प्रेरणेने पाठवित आहे. मला देवबापांनी दाखवल्याशिवाय मी कोणत्याही ठिकाणी जात नाही प्रियांनो. मी माझ्या मनाने कधीच कोणाच्या इथं एंट्री करत नाही. हा, कधी देवबाप आपल्या इच्छेने
जसं त्याला करून घेण्याची तो इच्छा ठेवतो, त्या प्रकारे मी देवबाप्पाची इच्छा पण पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. कारण देवाच्या गौरवासाठी सेवकाची नियुक्ती देवबाप्पाने केलेली. सेवकाने नेहमी देवाच्या आज्ञेमध्ये राहून देवाला जे पसंत आहे ते करण्याचा प्रयत्न सेवकाने सर्वदा करावा. परंतु कधी कधी काय होतं माहिती आहे प्रियांनो, सेवक देखील देवाच्या सांगण्याप्रमाणे काही ठिकाणी करण्याची प्रक्रिया दाखवत नाही. जो देवाच्या सांगण्याप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या सांगण्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो ना प्रियांनो, त्या सेवकाचे किंवा त्या विश्वासणाऱ्याचे कोणतेही प्रयत्न देवबाप सफल होऊ देत नाही. कारण कोणाला सफल करायचं हे केवळ देवबाप्पाच्या हातामध्ये आहे. आणि हर विश्वासणारा, हर सेवक आपल्या भावी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठीच प्रभूकड नेहमी आपली प्रार्थना करतो. नेहमी आपल्या प्रार्थनेच्या माध्यमातून देवाला आपल्या मनामध्ये काय आहे ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रियांनो, प्रार्थना जितकी महत्त्वाची, गरजेची आहे, त्यापेक्षा बायबल वाचणं कितीतरी महत्त्वाचं आहे. प्रियांनो, आम्हाला जर ज्ञानाने भरायचं असलं ना, काही आम्हाला परिश्रम करण्याची गरज नाही, कुठं धावायची गरज नाही. आपल्या घरामध्ये 24 तासामध्ये एकदा जरी आम्ही ध्यान देऊन बायबल वाचलं ना प्रियांनो, आमच्या ज्ञानामध्ये देवबाप भर घातल्याशिवाय राहत नाही. पण बायबल असं वाचायचं प्रियांनो की वाचताना एक अध्याय जरी तुम्ही वाचला तर 30% तुम्हाला त्यातून मिळालंच आहे काही, अशा अनुषंगाने वाचायचं. न तर नुसतं पुढं पाठ आणि मागं सपाट. हे बायबल जर आमचं वाचन असलं, आम्हाला देवबाप ते देणार नाही जे देण्याची अपेक्षा देवबाप आमच्याकडून करतो. म्हणून आपण पुढील वाचनाकडे जाऊ. काढूया नीतिसूत्रेच याचा 9वाचा अध्याय काढू आणि 9वंच वचन बघू. बघा, तिथं फार सुंदर शब्द दिलेला आहे धार्मिकांसाठी. नीतिसूत्रे 9वा अध्याय 9वंच वचन. ज्ञानाला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल, धार्मिकाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल. बघितलं, धार्मिकाला जर बोध केला तर त्याचं ज्ञान वाढेल. प्रियांनो, या गोष्टीची आवश्यकता जास्त कोणाला असते माहिती का? ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना प्रियांनो, त्यांना या गोष्टीची फार आवश्यकता असते. कारण ज्यांना बायबल वाचता येत नाही ना प्रियांनो, त्यांचं संभाव्य जीवन संदेश ऐकण्यावरच असतं. आणि ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना प्रियांनो, ते इतकं ध्यान देऊन संदेश, कोणत्याही प्रकारचा सेवक असो, सेविका असो या ब्रदर असो, त्यांच्या मुखातून निघणाऱ्या संदेशाकड इतकं काळजीपूर्वक ते लक्ष देऊन ऐकतात ना प्रियांनो. कारण त्यांना माहीत असतं आम्हाला लिहिता वाचता येत नाही, हे जे काही सांगत आहे हे प्रभूच्या वचनातून आणि विचारातून आम्हाला जे काही बोलत आहे हेच आमचं ज्ञान आहे. प्रियांनो, लिहिता वाचता येणाऱ्यापेक्षा ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना, ते आजच्या समयामध्ये जास्त ज्ञानाच्या मार्गाने चालत असलेले काही ठिकाणी मी अनुभवलंय. प्रियांनो, याही गोष्टीचा देव बाप्पाने मला काही ठिकाणी अनुभव येऊ दिलेला आहे. आणि काही परिवारात मी प्रेयरला गेलो ना, लिहिता वाचता न येणाऱ्या बहिणीला, भावाला ते असं माझ्याशी बोलले ना, म्हणलं अरे यांना एवढं बोलण्याचं कृपा कुठून मिळाली.
मग मला आता एखाद्या परिवारात मी नवीन गेलो, मला माहिती आहे का समोरचा व्यक्ती बोलणारा अनपढ आहे का लिहिता वाचता येणारा आहे. पण जेव्हा त्यांनी स्वतःहून मला सांगितलं मला लिहिता वाचता येत नाही, पण जे सेवक येतात आणि संदेश सांगतात हे आम्ही ध्यान देऊन ऐकतो आणि तेच आमचं ज्ञान आहे असं आम्ही गृहीत धरून प्रार्थनेला बसण्याची तयारी करतो, म्हणून आम्हाला एवढं प्रभूने ज्ञान दिलेलं आहे. प्रियांनो, लिहिता वाचता येणारा कदाचित एवढं ध्यान देऊन देवाच्या सेवकाच्या वचनाकडे लक्ष देत नसेल. इतकं लक्ष ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना ते प्रियजन लक्ष देतात प्रियांनो, कारण ते आपल्या भावी जीवनात समजतात ही देव बाप्पाची माझ्यासाठी सुवर्ण गोल्डन संधी देव बाप्पाने मला उपलब्ध करून दिली की माझ्या ज्ञानात काहीतरी भर व्हावी. आणि प्रियांनो, जे देवाच्या अपेक्षेने काहीतरी घेण्याच्या इच्छेने देवाच्या चरणासमोर बसतात ना, देवबाप कधी त्यांना निराश करत नाही. त्यांना काही ना काही दिल्याशिवाय देवबाप राहत नाही प्रियांनो. म्हणून प्रार्थनेला आम्ही नेहमी अशा पद्धतीने बसण्याची तयारी ठेवायची प्रियांनो की देव मला काहीतरी देणार आहे. सेवक आले, आता आम्हाला प्रार्थनेला बसावंच लागेल, नाही बसलं तर सेवकाला राग येईल, पुढच्या वेळेला माहीत नाही आमच्या घरी येतात का नाही सेवक प्रार्थनेला, हे त्यांच्या मनात येऊ नये म्हणून काही विश्वास न रे. अशा अनुषंगाने पण प्रार्थनेला बसत असलेले काही ठिकाणी मला प्रभूने दाखवलं. पण प्रियांनो, ज्या ठिकाणी असं झालेलं मला देवबाप्पाने दाखवलं ना, तेच विश्वासणारे आज इतके प्रभूच्या भयामध्ये आणि इतक्या प्रभूच्या आज्ञेमध्ये वागत असलेले मी स्वतः अनुभवतोय. प्रियांनो, जो ऐकून देवाच्या वचनाप्रमाणे करण्याची तयारी ठेवतो ना, देवबाप त्याला भरपुरीने आशीर्वाद देण्याची नेहमी कृपा पुरवतो. म्हणून आमच्या भावी जीवनामध्ये आम्ही ज्ञानाला नेहमी आमच्या जवळ आमचा एक तऱ्हेचा मित्र या नात्याने ज्ञानाला आमच्याजवळ सतत ठेवण्याची प्रक्रिया ठेवावी. एक बायबल वाचण्याच्या माध्यमातून आणि एक सेवक येण्याच्या माध्यमातून. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांच्यासाठी फक्त सेवक, सेविका आणि ब्रदर प्रेयरला आले ना, हेच त्यांच्या ज्ञानाचा अद्भुत असा खजिना आहे. प्रियांनो, कधी कधी काय होतं जीवनामध्ये अडचणी आल्यावर आम्ही पण त्या गोष्टीकडं लक्ष देण्याचा टाळमटाळ करतो ज्या गोष्टी आम्हाला करणं महत्त्वाचं असतं. म्हणून भोळ्यांना आणखी एक शब्द प्रभूने बायबलमध्ये दिलेला आहे. पाहूया शेवटचा शब्द भोळ्यांविषयी. नीतिसूत्रे 9 अध्याय 6 वचन. या वचनाचं स्पष्टीकरण झालं की आपण प्रार्थनेत जाऊ. भोळ्यांना तुम्ही आपले भोळेपण सोडावं वाचा आणि शुद्धतेच्या मार्गाने चाला. भोळ्यांनो, तुम्ही आपले भोळेपण सोडा, वाचा आणि शुद्धतेच्या वाटाने चाला. भोळ्याचं भोळंपण केव्हा जातं माहिती आहे का? जेव्हा तो वचन ऐकतो किंवा वचन वाचतो तेव्हाच त्याच्यामधलं भोळंपण जातं. भोळंपण म्हणजे कोणतं भोळंपण? शारीरिक भोळंपण का आत्मिक भोळंपण? आता इथं फक्त भोळ्यांनो तुम्ही भोळेपण सोडा सांगितलंय. आम्ही जास्तीत जास्त आत्मिक जे भोळेपण आहे ना आमचं ते सोडण्याची तयारी केली पाहिजे. शारीरिक जीवनात तर सांगायची गरज नाही आम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं. ते तर आम्हाला ॲटोमॅटिक आमच्यावर जेव्हा जबाबदारी येतात ते आम्हाला केल्याशिवाय गत्यंतर राहतच नाही. पण आम्ही आत्मिक जीवनामधलं जे भोळेपण आहे आमचं
जे भोळेपण देव बाप्पाला वाटतं की यांचं निघावं आणि खरं खुरं ज्ञानाचं आत्मिक जीवनाचं शहाणपण त्यांच्यामध्ये यावं, त्या गोष्टीला या ठिकाणी शलमोन राजा लिहित आहे की तुम्ही आत्मिक भोळेपण सोडा आणि आत्मिक सामर्थ्याने, आत्मिक ज्ञानाने परिपूर्ण होण्याचा सतत आणि सतत प्रयत्न करा. प्रियांनो, देव बाप्पांनी जर आम्हाला हे पवित्र शास्त्र दिलं नसतं, आम्हाला ज्ञान मिळालं असतं का? आम्हाला ज्ञानाचा साठा कळला असता का? ज्ञान कसं असतं याची आम्हाला माहिती मिळाली असती का? प्रियांनो, असे काही प्रियजन आहेत, असे काही परिवार आहेत या पृथ्वीवर प्रियांनो, की त्यांच्यापर्यंत कोणताही सेवक जात नाही, सेविका जात नाही, किंबहुना ब्रदरही प्रार्थनेला जात नाही. त्यांच्याजवळ फक्त बायबल आहे आणि ते बायबल वाचूनच देवाच्या नावामध्ये आजपर्यंत चाललेले आहेत. आणि जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते कोणत्या तरी रविवारी देवाच्या मंदिरात सेवेसाठी पण जातात. अशा प्रियजनांची पण बायबलमध्ये नोंद आहे. कुठं नोंद आहे बघूया. प्रगटीकरण 17वा अध्याय 14वं वचन बघा, तिथं त्या प्रियजनांचं नाव दिलेलं आहे. प्रगटीकरण 17वा अध्याय 14वं वचन. ते कोकराबरोबर जळतील, पण तू कोकरात तास जिंकतील, कारण तो प्रभूचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. हे पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू असे जे त्याचबरोबर आहेत तेही विजय मिळवतील. विश्वासू शब्द दिलाय ना तिथं. हे ते प्रियजन आहेत प्रियांनो, की यांच्याकड कोणताही सेवक जात नाही. ते फक्त बायबल त्यांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केलेलं आहे आणि बायबल वाचूनच ते प्रभूच्या राज्यामध्ये विश्वासामध्ये चाललेले आहे. जेव्हा त्यांना प्रेरणा होती तेव्हा ते चर्चला जातात. पण प्रियांनो, पण असे काही आहेत ठिकाणं प्रियांनो, देवाचा आत्मा जर हे उच्चारण करतोय प्रियांनो, तर देव बाप्पाने याचा पुरावा बायबलमध्ये ठेवला आहे. पाचारण केलेले, निवडलेले आणि विश्वासू हा शब्द जो दिलाय ना, हे ते विश्वासू आहेत की यांच्याकड कोणीही प्रार्थनेला जात नाही. ते केवळ बायबलच्या आधारे आज प्रभूमध्ये चाललेले आहेत, प्रभूमध्ये वाढत आहेत. म्हणून प्रियांनो, ज्यांच्यापर्यंत सेवक जात नाही ते जर देवामध्ये एवढ्या विश्वासाने वाढण्याची तयारी करतात, तर ज्यांच्याकड सेवक प्रभूच्या आत्मेने येतो त्या विश्वासणाऱ्यांनी प्रभूमध्ये किती वाढलं पाहिजे. म्हणून प्रियांनो, शेवटच्या समयामध्ये अशा प्रकारे स्वतःला देवासमोर स्वतःला सादर करा की तुमचं पाहून देव बाप्पाला आनंद होईल आणि देवबाप तुमच्याकरता नवनवीन आशीर्वादाच्या योजना तुमच्यासाठी नेहमी पाठवित राहील. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देवो. आमेन.